नमस्कार मैत्रिणी सखीनं, तुमचं स्वागत आहे माझ्या अर्चना वैभवी किचनमध्ये। आज की नाही आपण छान मस्त असा सोलापूर भाग कर्नाटक सोलापूर भागाकडे की नाही छान पंचमीसाठी करदंड आणि चिवडा करतात। तर आज आपण काय करणार आहे, करदंड करणार आहे। तर मी काय केलेलं आहे, करदंडसाठी हे अर्धा किलो मी डाळे, कोण डाळे म्हणतं, कोण डाळवे म्हणतं, मी काय केलेले हे अर्धा किलो डाळे घेतलेले आहेत। आणि वर टाकण्यासाठी मी खोबरं घेतलेले, एक 4-5 विलायची आणि साखर। आता आपण आधी काय करणार आहे, हे सगळे स्वच्छ करून नीट करून घेणार आहेत डाळे। आणि ज्या वेळेला आपण हे डाळे नीट करून घेऊ त्यावेळेला मिक्सरमधून हे काढणार आहे। त्याच्यानंतर जेवढे पीठ आपलं पडेल, चाळणीनं व्यवस्थित चाळायचं आहे, जेवढं पीठ पडेल तेवढ्या प्रमाणात आपण साखर घेणार आहे। जर 2 वाटी पीठ पडले तर आपण 2 वाटी साखर घेणार, जर 3 पडले तर 3 वाटी घेणार। तर आपण आता काय करूया, हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात। अशा प्रकारे आपण काय केलेले, हे डाळे आपण बारीक करून घेतलेले आहेत। आता हे आपण चाळणीनं चाळून घेऊयात। आता राहिलेले सगळे अशाच प्रकारे मी काय करते, पूर्ण डाळे बारीक करून घेते। अशा प्रकारे आपण काय केलेले, हे पूर्ण डाळे आपण बारीक करून घेतलेले। आता हे चाळून जे मोठे होते ते बाजूला काढलेले। आता आपण हे काय करणार आहे, एका वाटीनं हे मोजून घेणार आहे। एक अंदाजे 3 वाट्या होतील, त्याप्रमाणे आपण काय करणार आहे, 3 वाट्या साखर घेणार आहे। आता हे 2 वाटी आणि हे एक 3 वाटी, असे 3 वाट्या हे आपल्या डाळवेचं पूर्ण पीठ झालेलं आहे। हे 3 वाट्या आपण पीठ झालेले। आता याच प्रमाणात आपण काय करणार आहे, साखर पण 3 वाट्या घेणार आहे। खूप छान होते मैत्रिणींनो हे करदंड। पण मला आधी इकडच्या साईडला जास्त करतात, कर्नाटक सोलापूर साईडला। माहेरी माझे जास्त असं ह्याची करायचे, डाळीचे बर्फी वगैरे। पण आता इकडं आल्यापासून मी हे करदंड शिकले आणि मुलीला आणि सासऱ्यांना पण खूप आवडते। मुलीची मैत्रीण तर माझी म्हणते, जसं काही आपण चंदनाच्या वड्या खातो असं लागतंय म्हणली। खूप छान लागतात मैत्रिणी, बघा करून, छान मस्त होतात। आता आपण काय करणार आहेत मैत्रिणींनो, हे 3 वाट्या मी साखरेचं प्रमाण घेते। 3 वाटी आपली भरलेले आहेत डाळीचं पीठ, डाळवेचं पीठ। त्यात मी पण 3 वाट्या हे डाळे आहेत म्हणून हे साखर पण 3 वाट्या घेते। आता आपण मैत्रिणींनो काय करणार आहे, हे ताट आहेत, हे ताटांना काय करणार आहे, दोन ताटामध्ये मी ह्या वड्या करणार आहे। तर दोन्ही ताटाला मी काय करते, तूप लावून घेते। आता आपण पाक करायला ठेवणार आहेत आधी ह्याचं साखरेचा, पण त्याच्या आधी हे आपण दोन्ही काय करणार आहे, ताटाला असं छान मस्त तूप लावून घ्यायचं। जर एकाच ताटामध्ये केला तर खूप जाड होईल, त्याच्यामुळे मी काय करणार आहे, दोन्ही ताटाला मस्त असं छान तूप लावून घेते। त्याचबरोबर मैत्रिणींनो काय करणार आहे, आता मी हे खोबरं आहे, मी थोडंसं वडीवर टाकण्यासाठी खोबरं थोडंसं खिसून घेते। अशा प्रकारे मी काय केलेलं आहे, खोबरं खिसून घेतलेलं आहे। 2 ताटाला वडीला टाकता येईल असं, तुम्ही खसखस पण वरून टाकू शकता। आपण आता विलायचीची पूड करून घेऊया। आता आपण मैत्रिणींनो काय केलेलं आहे, एक पातेलं घेतलेलं आहे, पातेल्यामध्ये साखर टाकलेली आहे। आता गॅसवर हे पातेलं आपण ठेवलेलं आहे। आता मी काय करणार आहे, साखर जेवढी
आता आपण काय केलेलं आहे मैत्रिणीनं, याच्यामध्ये साखर बुडेल एवढंच पाणी ह्या पातेल्यामध्ये टाकलेलं आहे. आता आपण जसं लाडूला जसा पाक करतो की नाही, तसं आपण याच्यामध्ये हे पाक तयार करून घेणार आहे. 1 तारी नाही 2 तारी, तर असं बुंदीचा लाडूला ज्याप्रमाणे वडी पडेल, वडीला होईल अशा प्रकारचा आपण काय करणार आहेत, हा पाक तयार करून घेणार आहेत. आता हे चमच्याच्या साह्याने काय करणार, आपण पूर्ण साखर हे विरघळून घेणार आहेत आणि ह्याच्यामध्येच आपण विलायची आणि 1 चमचा तूप घालणार आहेत. तूप घातल्यामुळं काय होतं, आपली वडी मऊ आणि खुसखुशीत होते. आपण काय केलेले, विलायची घाते आणि हे 1 चमचा तूप याच्यामध्ये पाकामध्ये टाकलेला आहे. आता आपण काय करणार आहेत, ह्या पाकाला पाक तयार होईपर्यंत 5 ते 10 मिनटं लागतील. आता आपण याला हलवत राहणार आहे. पूर्ण साखर वितळली की त्याचा पूर्ण कलर चेंज होतो बघा मैत्रिणी. इथं बघा, ह्या वेळेला काय समजायचं की आपली आता साखर पूर्ण विरघळली आहे. आता इथून पाक व्हायला सुरुवात होईल. बघा मैत्रिणींनो, आता आपला पाक तयार व्हायला चालू झालेला आहे. बघा आता टिपका पडताना जड खायला लागले, बघा तार धरायला लागलेली. मैत्रिणींनो बघा, आता आपला हा पाक की नाही 1 तारी पाक होत आलेला आहे. बघा आता हे ज्या वेळेला टिपका पडतो की नाही, त्यावेळेला कसं जड खाते बघा. हे बघा, ते बघा. तार धरती बघा सिंगल. झालं. आता जवळपास आपला पाक हे झालेला आहे बघा. 1 तारी पाक. तर मैत्रिणींनो, आता हा आपला की नाही पाक असा छान तयार झाला बघा. छान 1 तारी असा मस्त कसा जड खायला बघा. हे बघा, तार पडायला किती वेळ लागायला आहे बघा. छान आता आपला जवळपास हा पाक तयार झालेला आहे बघा. 1 तारी झालेला आहे, जड खायला लागलेला आहे. आता 2 ते 3 मिनटात आपला हा पाक तयार होईल. जर आपण जास्त कडक हे केला, पाक केला म्हणजे पुढचा, तर त्याला 2 माणसं, 1 जण हलवण्यासाठी आणि 1 जण हे करण्यासाठी, पीठ टाकण्यासाठी. कारण काय होतं, पटकन लगेच ती वडी करायला येते. आणि जर तुम्ही थोडंसं जर अलीकडं जर केला, म्हणजे जास्त अलीकडं नाही, म्हणजे छान. आता 1-2-3 मिनटं झाले की आपण हे पाक उतरणार आहेत खाली. ते झाल्यानंतर पूर्ण आपले काय होईल, हे वडीला आपण एकट्यानेही करू शकतो. एका हाताने हलवायचं आणि एका हाताने पीठ आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहे. जर आपण कच्चा पाक घेतला तर पटकन वडी होणार नाही, लूज पडेल. त्याच्यामुळं पाक आपला जड खाईल असा 2 तारी जरी झाला पाक तरी आपला चालेल. हे बघा, हे आता जवळपास आपला हा पाक होत आलेला आहे. आता आपण फक्त याला काय करणार आहेत, 1-2 ते 3 मिनटं असंच ठेवणार आहे. आता 2-3 मिनिट ठेवल्यानंतर आपला हा पाक तयार झाले. आता आपण काय करणार आहेत माहिती का, एकाच साईडनं आपण हा असा हलवणार आहे चमचा, आणि हे वरून आपण हे जे आपण डाळीचं पीठ केलं की नाही त्याच्यामध्ये घालून घेणार. हे बघा, एका हाताने असं गरगटायचं आणि वरच्या साईडनं दुसऱ्या हाताने असं मस्त डाळीचं पीठ आपलं टाकत राहायचं. एकाच साईडनं, दोन्ही बाजूनी नाही, एक कुठलीही दिशा घ्यायची. तर ह्या दिशेने केलं तर शेवटपर्यंत आपण ह्याच दिशेने हे पीठ पूर्ण मिक्स करून घेणार आहे. विरुद्ध दिशा घ्यायची नाही, एकाच साईडनं हे हलवत राहायचं.
पट 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 जर आणि थोडासा पुढे जर केला असता पाक तर आपल्याला काय करावलेली असते 2 माणसं, कारण पटकन वडी करायला आलेली असते. आता आपण काय करणार आहे, हे असं छान मस्त मिक्स करून घेणार आहे. त्याच्यामध्ये आहे आणखीन थोडं पीठ, ते थोडं आपण त्याच्यामध्ये हळूहळू हळू मिक्स करत जाऊयात. एका बाजूने केल्या तर आपल्या ह्या पिठाला गाठी येणार नाहीत आणि पीठ सहज मिक्स होऊन जाईल. पोळायला जरा मी इथं कपड्याने थोडंसं धरते एका साईडला. छान मस्त असं आपला हा पाक पण तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये आपण हे पीठ पण मिक्स करून घेणार. याच्यामध्ये गाठी होत नाही ना काही होत नाही. छान मस्त एकसारखं हलवत राहायचं एकाच दिशेने. खूप छान आपली ही वडी तयार होते. आता मी राहिलेलं पूर्ण पीठ काय करते, मी याच्यामध्ये टाकते आणि एका साईडला धरून मी आता हे पूर्ण पीठ याच्या पाकामध्ये मिक्स करून घेते. बघा पूर्ण आपल्या आता हे पीठ जवळपास मिक्स होत आलेलं आहे. साईडला जे पीठ होतं ते फक्त मी काढून घेले, मिक्स करत नाही. मिक्स मी एकाच साईडनं करायलेली आहे. आता हे पूर्ण पीठ आपलं मिक्स झालेलं आहे मैत्रिणींनो. एकही गाठ झालेलं नाही किंवा काही नाही. खूप छान असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. तर आपण काय करणार आहे, हे पीठ या ताटामध्ये 2 ताटामध्ये आपण हे ओतून घेणार आहे. जर एकाच ताटात घेतलं असतं तर काय झालं असतं, आपलं हे खूप जाड झाली असती वडी. त्याच्यामुळं मी हे 2 ताटामध्ये करून घेते. आता याच्यावर काय करणार आहे, खोबरं आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही खसखस पण याच्यामध्ये टाकून घेऊ शकता. मैत्रिणी काय झालं, या ताटामध्ये एवढाच असा हा याचा हे बसलेला आहे, पीठ बसलेलं आहे. आता याच्यावर पण आपण काय करूया, राहिलेले खोबरं टाकून घेऊया. आता काय करणार आहे मैत्रिणींनो, आपण हे जी वडी आहे ते 5 ते 10 मिनटं असंच थंड होण्यासाठी ठेवणार आहे. सेट होते तोपर्यंत आपली ही वडी 5 ते 10 मिनिटांनी आपण याच्या वड्या पाडून घेऊयात. आता आपले काय झाले, जवळपास हे वडी सेट करण्यासाठी झालेले. बघा अजिबात हे होत नाही. आता आपण चाकूने काय करूया, अशा जसे तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने तुम्ही या वड्या पाडून घ्या. छान मस्त खूप छान सेट झाले आपले हे पीठ. तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये, आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही हे वड्या कट करू शकता. बघा 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 किती सुंदर छान अशा मस्त आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या. हे आता पूर्ण आपण वड्या काढून घेऊयात. अशा प्रकारे आपल्या काय झालेलं आहे, छान मस्त अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. सगळ्या दोन्ही ताटातल्या काढून घेतल्यात. बघा किती सुंदर, खूप छान.
टेस्ट तर एकदम सुंदर लागते. तुम्ही बघा मैत्रिणींनो करून. आता आपण काय करूया, हे छान डिशमध्ये एका काढून घेऊया. बघा मैत्रिणींनो, खूप सुंदर आपल्या ह्या छान मस्त अशा वड्या झालेल्या आहेत. तुम्ही हे ना पंचमीला आता करून बघा. करदंट खूप छान लागते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला सबस्क्राईब करा. थँक्यू. खूप छान कलर आलेला आहे. खूप छान साईजमध्ये आपण काय केलेल्या आहेत, ह्या वड्या मस्त अशा कट करून घेतलेल्या आणि टेस्ट तर खूप छान लागते मैत्रिणी. तुम्ही जरूर करा, नक्की करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली वडी ते. थँक्यू.